कुंकवाचा विधी सुद्धा राहून गेला होता ना. घ्या, मला तुमच्या नावाचं कुंकू लावा. तुझं सौभाग्य तुझं दुर्भाग्य बने असा शाप देते मी तुला. असा शाप देते मी तुला. सखू, अगं आपण देवीच्या रावळात आलोय. आई अंबाबाई समोर असताना तुझ्या चेहऱ्यावर ही काळजी शोभते का सखू? अगं ती आहे आपल्या पाठीशी. अहो पण तुम्ही बघितलं ना त्या दोघी कशा वागल्या. असं सौभाग्याचं कुंकू कोणी उडवतं का? थांब, मी पुसतो. चेहरा स्वच्छ होईल तुझा. आता त्यांचा विचार मनातून काढून टाक सखू. अहो पण अपशकुन तर झालाच ना. असं कुंकू सांडणं बरं नाही. कुंकू सांडणं म्हणजे कुंकवावर संकट. आणि तुम्ही माझं कुंकू आहात ना, तुमच्यावर संकट यायला नको. त्या कल्पनेनेच माझा जीव घाबरा घुबरा होतोय. अगं सखू, हे तू बोलतेस? अगं तू किती शूर, धाडसी आणि श्रद्धाळू आहेस. तू या असल्या गोष्टींनी कशी दुखावू शकतेस? हे बघ, उगीच भलते विचार करू नकोस. असलं काहीही होणार नाहीये. आणि दुसऱ्याचं वाईट चिंतणाऱ्या माणसांचा शाप नाही लागत सखू. त्या सुभेदार काकूंच्या शापाचा विचार सुद्धा करू नकोस तू. हे बघ, त्या तुझा द्वेष करतात. त्या असंच वागणार. विसरून जा आता तू हे सगळं. काय ग, हे काय केलंस? कुंकू सांडलंस? अगं दिवा पाडलास? तुला कळतंय का? कळते माझ्या दिगूच्या जीवावर उठलीस. तुझाही नवरा आहेच ना तो. अहो पण सासूबाईच म्हणाल्या होत्या ना की कुंकू सांडणं म्हणजे अपशकुन असतो. आणि तो थेट तुमच्या जीवाशी. आणि एका सवाष्णीने दुसऱ्या सवाष्णीला कुंकू न लावणं हा सुद्धा एक अपशकुनच आहे. मला माझ्या नाही, तुमच्या जीवाची काळजी वाटते. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. काही काळजी करू नका. तुम्ही साक्षात जगतमाता अंबाबाई समोर आहात. ती संकट निवारण करणारी आहे. इथलं कुंकू लावून घ्या. तुम्हीच लावा. अंबाबाईचा आशीर्वाद आहे. आता काळजी सोड आणि निश्चिंत हो. गुरुजी, देवीचं नाव घे आणि मन शांत कर. आई अंबाबाई, माझ्या कुंकवाचं रक्षण कर. त्या सखूच्या बाबतीत एक गाव दोन तुकडे झाले बिगर चैन नाही पडणार. मला नाही पडणार. तो नरपशु कधी एकदा त्या सखूचा कोताळा असा बाहेर काढतोय, कधी तिला संपवतोय, असं झालंय मला. पण त्या पायी नरपशु दिवसा बाहेर तर आला पाहिजे ना. उजेड आला की घाबरून दडून बसतोय गोवेत. तो सवालच नाहीये भैऱ्या. उजेड असो, अंधार असो, दिवस असो, रात्र असो, पण त्यो नरपशु गुहेच्या बाहेर पडलाच पाहिजे. आणि त्यानं सखूला संपवायलाच पाहिजे.
सखू, अगं मला काही झालं नाहीये, कशाला रडतेस तू? अहो पण फांदी पडली ना. मी म्हटलं होतं तुम्हाला, कुंकू सांडलं, आता कुंकूवर संकट येणार. अगं पण मी मेलोय का? तुझ्या समोर उभा आहे ना सखू, आणि पुन्हा पुन्हा तेच तेच काय बोलतेस? कुंकू सांडलं, कुंकू सांडलं. अगं मग त्या न्यायानं देवीचं कुंकू लावलं, त्यावर तुझा जास्त विश्वास हवा. हे कुंकू सांडलं तर ते कुंकू माझं रक्षण करेल याची खात्री नाही का वाटत तुला? उगाच मूर्खासारखे विचार करतेस. अहो अहो रागावून जाऊ नका ना. अहो अहो आहो 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 थांबा थांबा थांबा. अहो असं एकल्यानं तनतन करत जायचं नसतं हो. आपल्या जोडीदाराचे हाल होत्यात. जोडीदाराचे? अहो तुम्ही यात कशाला पडताय दादा? हो पण तुम्ही असं एकल्यानं तनतन तनतन करत जात आहे. जरा तुमच्या अस्तुरीकडे बघा की, तुमच्या माग धापा टाकत धावती ती. असं कुठं असतंय होय? लागलं नाही ना? हा, सखू लागलं का तुला? आता कशा पायी पुसतोस? टाकून चालला होतास ना तरा तरा. अहो दादल्याला काय बी पडलेलं नसतं. असं होय? काही नाही काही नाही. बायका बी बुणबुण बुणबुण करून दादल्याचं डोसकं खात्यात, आणि दादला असा चिडून निघाला की मग कांगावा करत्यात. बाई बाई, खरंच वाटल कुणाला? आणि म्या म्हणते आलाच राग. नाहीच पटली एखादी गोष्ट तर कारभारनिशी पिरमानं बोलायचं का तरा तरा चालायला लागायचं तिला एकलीला टाकून? फिरमानं बोलायचं? कोण बोलतंय बघा. एकल्यानं रुसून निघून नाही जायचं ही माझी कारभारीण म्हणते. तुम्हाला सांगतो, तुम्ही आत्ता अशा चालला होतात ना, तशीच माझी कारभारीण सुद्धा रुसून दिंडीरवनात जाऊन बसली होती, आणि आता म्हणते की असं वागू नये. अय्या, दिंडीरवनात? दिंडीरवनात तर रुक्मिणी माता पण तप करत होता ना? होय ग माझी बाय. रखुमाई असो का लखुमाई असो, नाहीतर म्या रखमा असो, नाहीतर तुमचं नाव काय? मी सकू. हा, नाहीतर सखुमाई असो, समद्या बायकासनी हेच भोगावं लागतंय. दादला कुठं ऐकतोय? असं होय? तुम्ही बायका काय समजा ऐकत्यात? तुमचं नाव काय? दिगंबर. हा बरं, दिगंबर शेठ. तुमची आस्तुरी तरी तुमचं ऐकते का? हा, माझं तेच खरं असा हे का असतोय की नाही त्यांचा, तुम्हीच सांगा. नाही म्हणजे सखू माझं सगळं ऐकते. उगी त्यांच्या डोसक्यात काय बाई भरवू नका. आणि बायकांचं ना एका वेळी 10 ठिकाणी लक्ष असतं, तसं पुरुषांचं असतंय का? हा, नाही ना? मग बायकाच दादल्या परीस हुशारीनं आणि पिरमानं समधीकडे वागतात. आऊ सुद्धा माझी किती काळजी घेतात, मायेने वागवतात. मी रडू नाही म्हणूनच रागवलेत ते, खरे खरे नाही काय. ए, तू तोंड सांभाळून बोल. अरे हो दादा, अहो आमचं भांडण सोडवता सोडवता तुम्हीच वाद घालायला लागले की. नका भांडू तुम्ही. काय भांडू नका. यांच्या मायेपोटी 4 चांगल्या गोष्टी सांगायला जाती, पण ऐकताय कोण? म्या म्हणते मनाची गाठ सोडवायला पाहिजे ना, आणि सोडली तर पिरमानं ऐकायला नको का? मावशी अगदी माझ्या मनातलंच बोललात. आता तुम्हीच सांगा, कुंकू सांडलं म्हणजे अपशकुन हसतो की नाही? मग जर तसं झालं असेल तर मला माझ्या कुंकवाची जीवाची काळजी नाही का वाटणार? आणि मग अक्षी वाटणार. तुझं काय बी चुकत नाही बघ. काय झालं? हे असं असतं. काय करणार, माझ्या आयुष्यासाठी व्रत करते, त्याचाच उपास आहे. भोवळ तर येणारच. अहो, कुणी सवाशनी भेटली ना की मग सोडीन उपवास. ती चंद्रिका यायची होती, तिला बी काय बाय काम आलं. अगं तू सवाशीन म्हणती, अगं समोरच जुडपं आहे की, मी होणार नाही का ते आता?
अगं बया तुमचं तर भारीच ध्यान. अहो तसं नाही, त्यांना तुमची काळजी, तुमचा उपवास लवकर सुटावा म्हणून काळजी नाही बोलले ते. हो ना दादा? अहो तुम्ही म्हणताय म्हणून, नाहीतर माझ्या कारभारणीला वाटतं की माझं काळीच दगडाचं आहे. कारभारी अहो मग द्या किरीत सरावता. होय होय. दिगंबर शेठ, आज तिरीला घेऊन चला उद्यापन कराय, चवीचं जेवाय, पान सुपारीची दक्षिणा घ्यायला आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला. होय, छान खणा नारळानं वटी भरून कुंकू लावीन तुला. समद्या शंका आणि काळजा फेटतील बघ. हा दादल्याचं आयुष्य बी वाढल. चला. या दिगंबर शेठ बस. आता असेच हसत सुखात आणि आनंदात राहा. असाच सुखाचा संसार कर ग पुरी. मावशी, तुम्ही मला कुंकू लावलं, सौभाग्य अलंकार दिले, माझी ओटी भरली. तुमचं उद्यापन आता पूर्ण झालं ना? आता उपवास सोडा ना. पाहिलं, ह्याला म्हणतात देवाचं लेकरू. काळजात किती माया आहे ना तिच्या. या तुम्ही, आम्ही सुद्धा आमचा उपास सोडतो. येतो. सखू चल. माई, अगं सखू लुगडं दाखवते. पण मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच आनंद झालाय. किती छान दिसताय दोघं. रमाई, हे लुगडं अगं बाई, अगं किती छान आहे हे लुगडं. कुणी सुभेदारांनी दिलं का हे महागडं लुगडं? आम्हाला एका ठिकाणी मेहून म्हणून बोलवलं होतं, तिकडेच हे लुगडं दिलं. मला प्रेमाने बसवलं, माझं औक्षण केलं, माझी ओटी भरली. नंतर माईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. असं वाटलं की माझ्यावर माईची सरच कोसळली आणि मी त्यात चिंब भिजते. अगं बाई सकू, अगं किती छान बोलतेस. आजवर असं कधी बोललीच नव्हतीस. अगं तिला मायेची सर इथे कुठे मिळते? यमुने, लगेच तुझा सूर लावायची गरज नाही. दोघं किती आनंदात आहेत बघ ना जरा. तू कशाला
मिठाचा खडा टाकतेस ग त्याच्यात? अगं बघ ग बघ, ते लुगडं किती छान आहे. सासूबाई तुम्हाला पण आवडलं ना? मला वाटतं हा रंग आहे ना तुमच्यावर खुलून दिसेल. हे तुम्हीच ठेवा. बर बाई, मी ठेवते हे लुगडं. पण हो, घडी मात्र तुलाच मोडायची. तुला पण छान दिसेल हे लुगडं. नाकी डोळी गोडच आहेस तू. आणि या लुगड्यात तर तुझं रूप आणखीनच खुलेल. अरे वा, सासू सून एकमेकींचं कोण कौतुक करतायत तर. चालू द्या, मी आहे पिढीवर. सासूबाई नाही म्हणू नका. तुम्हीच याची घडी मोडा ना. घ्या. घडी मोडू? मला सांगतेस? मला या मनोरमेला? अगं नकटे, आधी तुझा ताठ कडा मोडते आणि मग बाकीचं. चल यमुने, ते लुगडं घे. चल. सासूबाई तोंडात ना आवाज काढलास ना तर हातच घालेन घशात. मुखात आत चल. चल. सासूबाई, अहो सासूबाई ऐका ना. सासूबाई ये. सासूबाई काय ग, मोठी दानशूर होतेस? अगं ही भिकेत मिळालेली विटकी चिंधी मला देतेस? माझ्यावर उपकार करतेस? नाही हो सासूबाई, व्रताच्या उद्यापनाचं लुगडं आहे ते. पवित्र आहे. आणि मी तुम्हाला ते प्रेमानेच देत होते. हे नकटे, या गोष्टी माझ्याकडे नाहीये सांगायच्या. आम्ही म्हणजे दिगू नाही लगेच भुरळ पडायला. आणि उगाच ना निरागस असल्याचा आवाडायचा नाही. तुझ्या तिघूला मुठीत धरून मला नाचवायला बघतेस? वाट बघ, मला ओळखलं नाहीस तू. तिघूमुळे मी गप्प बसते, पण तुला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि त्याची ही सुरुवात. सासूबाई 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 सासूबाई, अहो ते सौभाग्याचं लेणं आहे हो. सासूबाई किती हट्टी आहे बघ ही कार्टी. आपण दोघी ओढतोय तरी सुद्धा ऐकते का बघ. सासूबाई ते लुगडं काढा ना. ते जर चढलं तर आपण सासूबाई खबरदार, पुन्हा असल्या काही गोष्टी सांगितल्या तर. तुझ्यामुळे 200 तोळं सोनं देणाऱ्या सुभेदारांचं स्थळ गेलं. तू मध्येच तडफडली नसतीस ना तर आज माझी तिजोरी सोन्या नाण्याने भरून गेली असती. माणिक सारखी लक्ष्मी तू उंबरठ्यातून परत घालवलीस. तुझ्यामुळे आमच्याकडे आलेल्या मोहरा तू दिगूला सुभेदारांना परत करायला लावल्यास. आणि त्याच्या बदल्यात हे टुकार लुगडा देतेस मला. आणि आ म्हणतीये की काय मोठं दान करतीये. दिगूवर तर चेटूक केलंच आहे ना रमाई. तू मग अशी कौतुक करत होतीस ना तेव्हा दिगूच लाचत होता. पण बघ, साळसूत खार बघ. काय ग, तू भामेच्या बाबतीत काय केलंस काय ग? तेव्हाही तू साळसूत खार बनली होतीस. अशी कशी गया करून ती तुझ्या पाया पडायला लागली का? अगं भामाताईचं राहू दे रमाई. हिनं तर नरपशूला गुंगारा दिलाय. बाबाजींना पण गुंगारा दिलाय हिनं. अगं कोण आहेस कोण तू? कुठून आली तुझ्याकडे ही पाशवी ताकद? कुठून आली? अयो सासूबाई असं काही नाही. मी काही केलं नाहीये. बघ अजून साळसूतपणा आणून बोलतेय कशी बघ. तिकून हा यालाच फुलतो पण मी फुलणार नाही. सासूबाई दिगूचाच खुळखुळा केलायस ना म्हणून मी त्याच्यासमोर तुला काहीच बोलू शकत नाही.
याचा अर्थ मी तुला क्षमा केली आणि या घरची सून म्हणून मी तुझा स्वीकार केला असा होत नाही. भलत्या भ्रमात राहू नकोस हं तू. मी जोवर तुला या घरातनं आणि दिगूच्या आयुष्यातनं कायमच घालून देत नाही ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. माझ्या मनात तुझ्याबद्दल राग घृणा होतीच आहे आणि ती सदैव अशीच धगधगत राहील. माझं लुगडं, माझं लुगडं. माझं लुगडं. कुठून रे? एका मागून एक आपण चुकून का होतोय रे? मी काही चुकले का? मी माणिक ताईला काही वाईट बोल लावले नाही, तिच्याशी वाईट वागले नाही, तरी काकूने मला शाप दिला. असं कुंकू उधळलं. आऊनवर झाडाची फांदी पडणार होती, पण तूच वाचवलंस ना रे त्यांना. शिवाय त्या मावशींनी किती छान समजवलं मला. उद्धवपणाचं लुगडं दिलं, मला आशीर्वाद दिला. मला वाटलं की आता सगळे संकट टळली, पण नाही विठुराय. सासूबाईंनी मला ओटीत मिळालेलं लुगडं जाळून टाकलं. विठुराय, मला खूप भीती वाटते रे, खूप भीती वाटते. तू काही कर, पण माझं कुंकू बळकट ठेव. मी ना वाटेल तो त्रास सहन करेन, पण आऊंना त्रास नको. जर संकट यायचीच असतील ना, तर ते माझ्यावर येऊ दे. आऊंचं रक्षण कर विठुराय. नरपशून जर का सखूला मारलं तर त्याची सूर्यप्रकाशाची आगीची भीती पार नाहीशी होईल. या सखूला संपा, या सखूला संपा. तू सखूला मार, तू सखूला मार.